ऐकताय? हो तुम्हीच. तुमच्याशीच बोलतीये मी. कोण म्हणून काय पुसताय? गंगा गोदावरी मातेची आकाशवाणी होतीये. ओंकार श्री त्र्यंबकेश्वराच्या जटांमधून उसळून उगम पावणारी मी. पर्वत कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या कुशीत शिरणारी मी. तुमच्या अंगणात आले आणि शी, सांडपाण्याचे पाटच्या पाट माझ्या ओटीत घालताय तुम्ही. स्वच्छ पाण्याचे नळदारी असताना हे काय चाललंय यांचं? हे घाटावरचे विधी, प्लास्टिकच्या पिशव्यांसकट निर्माल्य माझ्याच पाण्यात. निर्माल्याचं जागच्या जागी खत करून मार्गी लावता येत नाही तुम्हाला? निष्काळजीपणाचा कळस झालाय. त्या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन मासे मरतात, त्यात ही रासायनिक विष. माझ्यातलं जलजीवन नष्ट करायचा हक्क कुणी दिलाय तुम्हाला? परिणामांची कल्पना आहे? नैसर्गिक चक्राला छेद. माशांनी अंडी न खाल्ल्यामुळे डासांची आणि गोगलगायींची अपरिमित पैदास. डासांमुळे साथीचे रोग आणि गोगलगायींमुळे पिकांची नासाडी. जबाबदार कोण? रंध्रातून माझ्या पात्रात शिरणाऱ्या सांडपाण्यावर, निर्माल्यावर फोफावणारी जलपर्णी भरारा पसरत चाललीय, फोफावत चाललीय. त्याच गलिच्छ पाण्यात उभं राहून चालतं हे जपतप. अरे पाप धुवून निघायला पाणी तीर्थच हवं रे. विसरलात? मग आठवा आणि लक्षात ठेवा कायमचं. प्राचीन भारतीय संस्कृतीची सुरुवात आणि भरभराट नद्यांच्या काठावरच झाली. जीवनसरिता म्हणता मला, म्हणता ना? या जीव घेण्या अवस्थेतून मुक्त करा मला. थांबवा हे सगळं. उगमापासूनच चालू केलेलं हे दुष्ट चक्र रोखा. अन्यथा पसरणाऱ्या रोगराईत ह्या माशांसारखेच बळीजाल हाकणार. डोळे झाक करण्यापेक्षा डोळे उघडा. ठरवा प्रत्येकानं, मी हे थांबवणार माझ्यापुरतं तरी. सुरुवात करणार माझ्या स्वतःपासूनच. घ्या शपथ स्वतःशी. प्लास्टिक पिशव्या प्रवाहात टाकणार नाही. निर्माल्यांचं खत बनवेन आणि सांडपाण्यावर, रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करेन. तुमच्या अंगणातही मला स्वच्छ शांत वावरायचंय रे माझ्या लेकरांनो. स्वच्छ शांत वावरायचंय. स्वच्छ शांत वावरायचंय.